हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पफ स्लीव्हची कटिंग व स्टिचिंग बघणार आहोत. इथं हे बघा, मी हे असं कापड घेतलंय. हे मुनिया पैठणीच्या साडीतला ब्लाऊज पीस आहे. यावरची आपण पफ डिझाईन बघणार आहोत बाहीची. तर मी कापडाचा सेंटर काढून घेतला आहे आणि त्या सेंटरपासून 2-2 इंचावर अशा मार्क करून घेतलंय. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सेंटरपासून डबल कापड घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने यावर ही बाही ठेवून मी तुम्हाला अगोदर दाखवते. बघा, डबल कापड आहे बाहीच्या, कारण आपल्याला प्लेटा द्यावा लागतं. वरतून 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि खाली हा काठ आहे. तर हे बघा, सेंटर काढून घ्यायचं आहे आणि या सेंटरपासून दोन्ही बाजूनी 5-5 इंच असे 2-2 इंचावर 5 मार्क करायचे. हे बघा, 2-2 इंचावर असे 5 मार्क एका बाजूनी आणि 5 मार्क एका बाजूनी असे करायचे. मी आता एका बाजूनी करून घेते. आता ह्या बाजूनी देखील असं टेप ठेवून घेतलाय आणि 10 इंचापर्यंत अशा 2-2 इंचापर्यंत मार्क करून घेतले मी. आता आपण जो मधला सेंटर आहे ना, आपल्याला पिना लागतील. आता ह्या मधल्या सेंटरवर आपल्याला त्या 2-2 इंचाच्या ज्या मार्क केले ना, ते एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. हे बघा, हा ब्लाऊज पीस थोडा कडक असल्यामुळे थोडं जीवर जातं, पण मग व्यवस्थित म्हणजे जेव्हा पूर्ण बाही तयार होईल ना, तिचा लूक खूप छान वाटतो. तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा, कारण की आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालली ही साडी. हे बघा, अशी पिन लावून घेतली मी. 5ही एकावर एक सेट करून घेतलंय. इकडनं देखील आता एकावर एक त्या ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. हे बघा, इकडनं देखील मी एकावर एक ठेवून अशी व्यवस्थित सेट करून घेतलंय. इकडनं पिन लावून घेते. तुम्हाला थोडी आता वेगळं दिसत असेल, पण एकदा जेव्हा तयार होईल ना, तेव्हा खूप छान बाही तयार होती. तेव्हा आता मध्ये जो सेंटर आहे, ते सेंटरपासून आपल्याला आता व्यवस्थित प्लेटा सेट करायच्या आहे. बघा, अशी पिन लावून घ्यायची. व्यवस्थित अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला प्लेटा सेट करायच्या आहे. बघा, अशा पद्धतीने सर्व प्लेटा अशाच पद्धतीने सेट करायच्या आहे. एकदा सेट झाल्यावर ते व्यवस्थित दिसत्या. पीस थोडा कडक असल्यामुळे ते थोडंसं म्हणजे असं व्यवस्थित दिसत नाही, पण एकदा व्यवस्थित सेट करून त्याच्यावर प्रेस केलं ना, खूप छान बाही तयार होते आपली. हे बघा, मी आता एका बाजूच्या सर्व एकावर एक ठेवून सेट करून पिना लावून घेतल्या. दुसऱ्या बाजूच्या करून दाखवते. हे बघा, दुसऱ्या बाजूच्या देखील तशाच त्या सेंटरपर्यंत ठेवून आपल्याला अर्धा इंचाचा गॅप ठेवून इकडच्या पण अशाच, या बाजूच्या पण अशा व्यवस्थित सेट करून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने जसे जसे त्या सेट होत आहे तशा त्या दिसायला पण छान दिसत आहे. हे बघा, तर व्यवस्थित सेट करून घेतले आहे मी. पिना लावून सेट करून घेतल्या. आता यावर आपण प्रेस मारून घेऊ. थोडीशी मी इस्त्री गरम करून घेतली आहे. जास्त नाही मारायचे. पैठणीचं ब्लाऊज म्हणजे थोडा कडक पीस आहे. जास्त मारल्यावर चिटकण्याची शक्यता असते. थोडंसं सेट होईपुरतं. आता खालून आपण जिथे एकावर एक प्लेटा व्यवस्थित ठेवल्या परत सेट करून त्यावर आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा, मी परत एकदा व्यवस्थित सेट करून घेते आहे आणि त्यावर त्याचे धागे खूप निघत आहे या पिसाचे. हे बघा, तर दोन्ही बाजूचे व्यवस्थित सेट करून मी टीप मारून घेते. आता खालनं टीप मारून घेतली. आता वरतून देखील आपल्याला ते व्यवस्थित प्लेटा सेट करून अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची. खूप छान बाही तयार होती आणि खूप ट्रेंडमध्ये आहे आता ही बाही सध्या. तुम्ही देखील ट्राय करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने ते व्यवस्थित सेट करून दुसऱ्या बाजूच्या देखील अशाच पद्धतीने. हे बघा, इस्त्री मारेला असल्यामुळे व्यवस्थित म्हणजे त्या घड्या पडल्या आहे त्यांच्यावर. आता आपले दोन्ही बाजून टीप मारून झाली. आता ही बाही घेतली मी. हे बघा, जे माप मगाशी दाखवलं होतं तुम्हाला, ती बाही घेतली. ती अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. सेंटरला व्यवस्थित तो खालचा सेंटर आणि वरचा सेंटर व्यवस्थित ठेवून, तुम्ही जर नीट व्यवस्थित ठेवला नाही तर तुमच्या बाहीच्या प्लेटा एकतर मागे जातील नाहीतर पुढे येतील. त्यासाठी हा सेंटर व्यवस्थित ठेवायचा आहे. हे बघा,
तर मी व्यवस्थित 2 पिना लावून घेतल्या सेंटरवर व्यवस्थित. आणि आता ही बाई आपल्याला तुम्ही उलटी देखील जॉईन करून घेऊ शकता, पण मी म्हणजे समोरून कशी आपल्याला तो सेंटर नीट व्यवस्थित ठेवता येतो. पेपर तर काही नंतर पण आपल्याला काढून घेऊ शकता येतो, पण सेंटर महत्त्वाचा आहे बाहीचा त्यासाठी. हे बघा आता मी टीप मारून घेते, व्यवस्थित टीप मारून घ्यायची. हे बघा खाली बघून घ्यायचं आहे आपल्याला, कुठे जमा वगैरे होत नाही आहे ना कापड. व्यवस्थित सेट करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण बाही या म्हणजे जे आपण प्लेटा दिल्या आहेत त्यावर व्यवस्थित सेट करून जॉईन करून घ्यायची, म्हणजे जे आपल्या बाही कमी जास्त कुठे होणार नाही आणि आपल्या बाहीला व्यवस्थित आकार येईल. त्यासाठी आपण ही अशी हे केलं आहे, बाही म्हणजे तो पेपर ठेवून बाही शिलाई मारून घेतली आणि आता साईडचं पूर्ण कापड कापून घ्यायचं आहे. हे बघा मी आता पूर्ण कापड कापून घेते. इथं थोडंसं जड जाते कारण एकावर एक प्लेट आलंय ना त्याच्यामुळे. खूप छान तयार होती ही बाही. हे बघा आता पेपर काढून घेऊ आपण, पिना काढून घेऊ आणि पेपर फाडून टाकू. हे बघा असा फाडून टाकायचा आहे पेपर, आपल्याला काढून टाकायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व पेपर काढून टाकते. किती छान बाही तयार झाली बघा बरं. आता आपण हा खालून काठ घेतलाय, तो काठ देखील ह्याच मापात मी म्हणजे जेवढा आपला दंड घेर होता ना, ते आपण जो अर्धा कट केला तोच काठ घेतलाय मी इथं. तर तो सरळवरती सरळ ठेवून जॉईन करून घेते खालच्या बाजूनी. हे बघा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन झालाय तर वरतून आपल्याला त्यावर दाबटीप द्यायची. हे बघा यावर एक दाबटीप द्यायची. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा आता तुम्हाला व्यवस्थित छान दिसत असेल. आता आपण अस्तर घेऊ याला जॉईन करायला. बाही अगोदरच मी कट करून घेतली आहे, त्यातला एक अस्तरचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. एक बाही घेऊ आपण, तिच्यावर मी खडूने मार्क करून घेतले म्हणजे मागचा पुढचा मार्क कमी आपलं मागे पुढे होणार नाही त्यासाठी. ते बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून ही बाही जॉईन करून घ्यायची. खालून आता अर्धा इंचच्या याच्यावर आपल्याला टीप द्यायची मार्जिन ठेवून. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. तर या परत आपल्याला एकदा दाबटीप द्यावा लागणार आहे अस्तरवर. हे बघा ते इथून मी दाबटीप देऊन घेते. हे बघा दाबटीप देऊन घेतली. आता परत आपल्याला यावर खालून टीप मारायची आहे. आता चौबाजूने आपल्याला अस्तरला बाई पॅक करून घ्यायची. हे बघा तर व्यवस्थित पॅक करून घ्यायची.
खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील ट्राय करून बघा. व्यवस्थित टीप मारून घेते मी आता. व्यवस्थित सेट करत जायचं आहे आणि टीप मारून घ्यायची. हे बघा. आता टीप मारून घेतली. आता साईडचं एक्स्ट्राचं कापड कापून टाकायचं. थोडे बाहेर निघले तर ते देखील मी कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आपली बाही आता तयार झाली आहे. आता आपण इथं खाली एक बटन लावून घेणार आहोत. म्हणजे बटननी बाहीचा लूक खूप छान वाटतो. हे बघा, अशा पद्धतीचं मी बटन घेतलं. आता इथे सुई धाग्याने पॅक करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. ताईंनो, आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही देखील ट्राय करा. खूप छान बाई दिसते आहे बघा. ती ब्लाऊजला जॉईन केल्यावर खूपच छान तिचा लूक येतो. तुम्ही देखील ट्राय करून बघा. धन्यवाद.